29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल. परंतु मतदानाला अजून जवळपास 9 ते 10 दिवस शिल्लक असतानाच राज्यातल्या 70 नगरसेवक बिनविरोध निवड झालेली आहे. या उमेदवारांनी अंगावर गुलाल टाकून घेतला असला तरी मनसेच्या एका कृतीनं बिनविरोधकांची धाकधूक वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. काय घडलं नेमकं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहतात ग्रामीण कट्टा. तर राज्यात महानगरपालिकांसाठी निवडणुका होत असताना 70 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहे. सर्व नगरसेवक ऑलमोस्ट महायुतीचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या बिनविरोध झालेल्या निवडणुकीवरून महाराष्ट्रातील नवनिर्माण सेनेने एक आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर बोलताना मनसेचे अविनाश जाधव असे म्हणाले की 70 जण जे निवडून आलेले आहे ते पर्यंत चौकशी कंप्लीट होत नाही तोपर्यंत कोर्टाने यावर स्टे द्यावा, त्यांना विजय घोषित करू नये. या सर्व ठिकाणी बिनविरोध कसे आले याची चौकशी व्हावी अशी मनसेने कोर्टात मागणी केली आहे. उमेदवारांना पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला लावलेला आहे. यामुळे आता मनसे थेट कोर्टात गेलेली आहे. निवडणुका होण्याआधीच नगरसेवकांचे अर्धशतक झालेले आहे. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजप आघाडीवर असून त्यानंतर शिंदे सेना व त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. एकूण 70 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे. त्यामध्ये भाजपचे 44, शिंदे सेनेचे 22, अजितदादांचे 2 आणि इतर 2 असे मिळून एकूण 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहे. या बिनविरोध निवडणुकांमुळे सर्वात जास्त महायुतीचे उमेदवार आहेत. या निवडणुकीवर आता सर्व विरोधकांनी निशाणा साधलेला आहे. उमेदवारांना पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यात आला आहे असा दावा अविनाश जाधव यांनी केला व त्या बाबतीत ते कोर्टातही गेले असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिलेली आहे. मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणी सर्व अशा उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. या सर्वावर आता चौकशी होऊन बिनविरोधी आलेल्यांवर कारवाई होणार का की मनसेचा दावा खोटा ठरणार हे पाहावे लागेल. बाकी तुम्हाला काय वाटते, निवडणूक बिनविरोध होणे हे योग्य आहे की नाही? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.